नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने खरं तर जगभरातल्या लाखो लोकांच्या सवयी बदलल्या आहेत. जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. बरोबर. आणि आपल्या सगळ्यांनाच चांगल्या सवयी लावायच्या असतात, वाईट सवयी सोडायच्या असतात, पण ते जमतंच असं नाही. अगदी. आपण मोठे संकल्प करतो, ध्येय ठरवतो, पण काही दिवसांतच सगळं बारघळतं. हे पुस्तक नेमकं याच दुखण्यावर बोट ठेवतं. ते सांगतं की मोठ्या बदलांसाठी मोठ्या कृतींची गरज नाहीये. उलट अणुबॉम्बसारखी प्रचंड ताकद आपल्या छोट्या छोट्या अगदी अणू इतक्या लहान सवयींमध्ये दडलेली आहे. आणि या पुस्तकाची सुरुवातच एका अशा घटनेने होते जी ऐकून खरंच अंगावर काटा येतो. लेखकाला स्वतःलाच एका भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं होतं आणि त्याच अनुभवातून मला वाटतं या पुस्तकाचा जन्म झाला. तर चला यात जरा खोलवर जाऊया. नक्कीच. जेम्स क्लिअर हायस्कूलमध्ये असताना बेसबॉल खेळायचे. एका सामन्यादरम्यान त्यांच्याच एका वर्गमित्राच्या हातातून बॅट सुटली आणि ती थेट त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या अगदी मधोमध आदळली. बापरे, किती किती गंभीर दुखापत झाली असेल. खूपच. आघात इतका जबर होता की त्यांचं नाक तर तुटलंच, पण डोक्याच्या कवटीला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तर प्रकृती अजूनच बिघडली. श्वास घेता येत नव्हता, झटके येत होते. अरे देवा. आणि अखेरीस डॉक्टरांना त्यांना कृत्रिम कोमामध्ये ठेवावं लागलं. अक्षरशः मृत्यूच्या दारातून परत आले म्हणायला हवं. हां. मग यातून सावरताना त्यांनी काय केलं? मला वाटतं अशा परिस्थितीतून बाहेर पडल्यावर माणूस मोठी ध्येय ठरवतो की आता मी आयुष्य बदलून टाकेन. इथेच तर खरी गंमत आहे. त्यांनी याच्या अगदी उलट केलं. त्यांनी कोणतीही मोठी ध्येय ठेवली नाहीत, कारण त्यांना ते शक्यच नव्हतं. त्यांनी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं. रोज फक्त एक छोटीशी अगदी साधी गोष्ट करायची. साधी गोष्ट म्हणजे काय नक्की? जसं की रात्री वेळेवर झोपायचं किंवा आपली खोली पसारा न हो देता स्वच्छ ठेवायची. इतक्या लहान गोष्टी. पण याचा काय परिणाम होणार होता? सुरुवातीला काहीच नाही, पण या छोट्या गोष्टींमुळे त्यांना त्यांच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवल्यासारखं वाटू लागलं. तो जो आत्मविश्वास गेला होता तो परत येऊ लागला. हळूहळू याच छोट्या आणि सातत्यपूर्ण सवयींची एक साखळी तयार झाली. आणि त्याचा परिणाम इतका अविश्वसनीय होता की 6 वर्षांनंतर जो मुलगा कोमात होता तो त्याच्या युनिव्हर्सिटीमधील सर्वोत्तम पुरुष ॲथलीट बनला. अविश्वसनीय. हीच तर छोट्या बदलांची आश्चर्यकारक शक्ती आहे. याच्याच संदर्भात पुस्तकात ब्रिटिश सायकलिंग टीमचे एक उदाहरण आहे जे मला खूपच रंजक वाटलं. हो, ती गोष्ट तर या संकल्पनेचं मूर्तिमंत उदाहरण आहे की नाही. 2003 सालापर्यंत ब्रिटिश सायकलिंग टीमची जगात कुठेच गणना होत नव्हती. त्यांची कामगिरी खूपच सामान्य होती. सामान्य नाही, खूपच वाईट होती. गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात त्यांनी ऑलिम्पिकमध्ये फक्त एकच सुवर्णपदक जिंकलं होतं. इतकी वाईट की युरोपमधल्या एका मोठ्या सायकल कंपनीने त्यांना आपल्या सायकली विकायला चक्क नकार दिला. काय सांगताय? त्यांना भीती वाटली की आपल्या ब्रँडचं नाव खराब होईल. अगदी तसंच. पण मग डेव्ह ब्रेल्सफोर्ड नावाचे एक नवीन परफॉर्मन्स डायरेक्टर आले. त्यांनी एक वेगळाच विचार मांडला. त्यांनी म्हटलं की आपण प्रत्येक गोष्टीत फक्त 1% सुधारणा करूया. फक्त 1%? हो. यालाच ते ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स म्हणजे लहान लाभांचे एकत्रीकरण म्हणायचे. पण 1% म्हणजे नेमकं काय केलं त्यांनी? त्यांनी अशा गोष्टींवर काम केलं ज्याकडे कोणाचं लक्षही गेलं नसतं. सायकलची सीट थोडी जास्त आरामदायक बनवली, चांगल्या ग्रिपसाठी टायरवर अल्कोहोल चोळायला सुरुवात केली. अच्छा. इतकंच नाही तर प्रत्येक सायकलपट्टूसाठी कोणतं मसाज जेल सर्वोत्तम आहे याचा अभ्यास केला. सर्दी खोकल्याचा धोका टाळण्यासाठी हात धुण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती हे सुद्धा त्यांनी सायकलपट्टूंना शिकवलं. हे तर खूपच विचित्र वाटतंय. हात धुण्याचा आणि सायकलिंग जिंकण्याचा काय संबंध? संबंध आहे, कारण खेळाडू आजारी पडला तर तो सराव करू शकत नाही, स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्यांनी टीमच्या ट्रकचा आतला भाग पांढऱ्या रंगाने रंगवला. तो कशासाठी? जेणेकरून धुळीचा एक कणही सहज दिसेल आणि तो काढता येईल, कारण धुळीमुळे सायकलच्या नाजूक गिअर्सवर परिणाम होऊ शकतो. अशा शेकडो छोट्या छोट्या सुधारणा त्यांनी केल्या. आणि याचा परिणाम? मला कल्पना आहे की तो अविश्वसनीय असणार. परिणाम जगाने पाहिला. पुढच्या 10 वर्षात याच टीमने 178 वर्ल्ड चॅम्पियनशिप्स, 66 ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदके जिंकली. त्यांनी सायकलिंगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम म्हणून स्वतःचं नाव कोरलं. हीच आहे छोट्या सवयींची चक्रवाढ ताकद. इथेच तो 1% चांगला होण्याचा नियम येतो. हे गणित खूपच प्रभावी आहे.
लेखक म्हणतात की जर तुम्ही रोज फक्त 1% सुधारणा केली तर वर्षाअखेरीच तुम्ही आधीपेक्षा 37 पटीने चांगले व्हाल. बरोबर. आणि याउलट जर तुम्ही रोज 1% वाईट झालात तर वर्षभरात तुम्ही जवळजवळ शून्यावर येऊन पोचाल. ही संकल्पना समजायला सोपी आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हो, कारण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही. अगदी. आज एकदा तुम्ही जंक फूड खाल्ला किंवा व्यायाम टाळला तर आरशात काही फरक दिसत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं, अरे 1 दिवसाने काय होतंय. पण हीच तर सर्वात मोठी चूक आहे. पुस्तकातलं ते विमानाचं उदाहरण मला खूप आवडलं. हो, ते तर एकदम परफेक्ट आहे. लॉस एंजेलिसहून न्यूयॉर्कला निघालेल्या विमानाची दिशा जर वैमानिकाने फक्त 3.5 अंशांनी बदलली, फक्त 3.5 अंश. सुरुवातीला काहीच फरक जाणवणार नाही. काहीच नाही. पण हजारो किलोमीटरचा प्रवास संपल्यावर ते विमान न्यूयॉर्कऐवजी वॉशिंग्टन DC मध्ये उतरेल. याचा अर्थ काय की आज आरशात दिसणारी तब्येत ही गेल्या महिन्याभरात आपण काय खाल्लं याचं रिपोर्ट कार्ड आहे. आणि बँक बॅलन्स हे मागच्या वर्षभरातल्या खर्चाच्या सवयींचा निकाल आहे. बरोबर. म्हणूनच तुम्ही सध्या कुठे आहात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे जास्त महत्वाचं आहे. म्हणतात ध्येय विसरा आणि सिस्टमवर लक्ष केंद्रित करा. हे थोडं धक्कादायक नाही का? हो, हे नक्कीच धक्कादायक वाटू शकतं, पण त्यामागचा तर्क खूप महत्वाचा आहे. विचार करा, जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या दोघांची ध्येय सारखेच असतात. खरं. ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या प्रत्येक खेळाडूचं ध्येय सुवर्णपदक जिंकणंच असतं की काय? मग जिंकतो एकच जळ का? कारण त्याचं ध्येय मोठं होतं म्हणून नाही, तर त्याची तयारी करण्याची पद्धत, त्याची रोजची प्रक्रिया. म्हणजेच त्याची सिस्टम इतरांपेक्षा चांगली होती. अगदी. लेखक एक जबरदस्त वाक्य लिहितात. यू डू नॉट राईज टू द लेवल ऑफ युअर गोल्स, यू फॉल टू द लेवल ऑफ युअर सिस्टम्स. म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयांच्या पातळीपर्यंत पोहोचत नाही, तर तुम्ही तुमच्या सिस्टमच्या पातळीवर येऊन थांबता. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल? नक्कीच. समजा तुमचा रूम खूप अस्ताव्यस्त आहे, तुम्ही तो स्वच्छ करण्याचं ध्येय ठेवता आणि तो स्वच्छ करताही. तुम्हाला खूप बरं वाटतं. हो, ते ध्येय पूर्ण झाल्याचा आनंद असतो. बरोबर. पण जर तुमच्या वस्तू जागच्या जागी न ठेवण्याच्या सवयी म्हणजेच तुमची सिस्टीम बदलली नाही तर काही दिवसांतच तो रूम पुन्हा तसाच अस्ताव्यस्त होईल. अगदी. त्यामुळे ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्याने फक्त तात्पुरता बदल होतो. खरा बदल सिस्टीम सुधारल्याने होतो. हे पटलं. म्हणजे मूळ समस्येवर काम करायचं, लक्षणांवर नाही. ठीक आहे, मग आता सर्वात महत्वाचा प्रश्न. ही सिस्टम तयार करायची कशी? याची काही सोपी पद्धत किंवा काही नियम आहेत का? नक्कीच आहेत. आणि हेच या पुस्तकाचं खरं सौंदर्य आहे. जेम्स क्लिअर यांनी सवय तयार होण्याच्या प्रक्रियेचे 4 टप्पे सांगितले आहेत. संकेत, इच्छा, प्रतिसाद आणि बक्षीस. आणि यावरच आधारित 4 सोपे नियम त्यांनी दिले आहेत. ओके, चला तर मग हे नियम समजून घेऊया. पहिला नियम कोणता आहे? पहिला नियम आहे ते स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. म्हणजे तुम्हाला जी सवय लावायची आहे तिचा संकेत किंवा इशारा तुमच्या डोळ्यासमोर अगदी स्पष्टपणे दिसला पाहिजे. म्हणजे नजरेआड झालं की मनाआड होतं तसं काहीसं? बरोबर. जर तुम्हाला रोज सकाळी उठल्यावर पाणी प्यायची सवय लावायची असेल तर रात्री झोपतानाच पाण्याची बाटली तुमच्या बेडजवळ ठेवा. यासाठी हॅबिट स्टॅकिंग नावाची एक पद्धत आहे. सवयींची साखळी. हो, मी वाचलंय त्याबद्दल. म्हणजे एका जुन्या सवयीला नवीन सवय जोडायची. अगदी. त्याचा फॉर्म्युला आहे, माझ्या सध्याच्या सवयीनंतर मी नवीन सवय करेन. म्हणजे मी असं म्हणू शकते की मी ऑफिसमधून घरी आल्यावर शूज काढल्यानंतर लगेच व्यायामाचे कपडे घालेन. परफेक्ट. तुम्ही एका पक्क्या सवयीला शूज काढणे, एक नवीन सवय कपडे घालणे जोडत आहात. इथे तुम्हाला अलार्मची गरज नाही. शूज काढण्याची क्रियाच तुम्हाला पुढच्या सवयीची आठवण करून देईल. छान. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम आहे ते आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. कोणतीही गोष्ट जर आपल्याला आकर्षक वाटली तर ती करण्याची इच्छा आपल्या मनात निर्माण होते. आणि त्यासाठी काय करता येईल? त्यासाठी टेम्पटेशन बंडलिंग म्हणजे मोहाची जोडी ही संकल्पना वापरता येते. म्हणजे तुम्हाला जे काम करायला आवडतं ते काम तुम्हाला जे काम करायला हवं आहे त्याच्यासोबत जोडायचं. अच्छा. उदाहरणार्थ? समजा तुम्हाला तुमचा आवडता शो किंवा पॉडकास्ट ऐकायला आवडतो, पण व्यायाम करायचा कंटाळा येतो. तर तुम्ही नियम बनवू शकता की मी माझा आवडता शो फक्त ट्रेडमिलवर चालतानाच बघेन. वाव. म्हणजे आवडत्या गोष्टीचं आमिष दाखवून नावडतं काम करून घ्यायचं. ही कल्पना तर मस्त आहे. ठीक आहे, तिसरा नियम कोणता? तिसरा नियम आहे ते सोपे करा. मेक इट इझी. लेखक म्हणतात की आपण प्रेरणेवर खूप अवलंबून असतो,
पण खरं तर आपण गोष्टी सोप्या करण्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि इथेच बहुतेक लोक चुकतात. हो, आपण पहिल्याच दिवशी 1 तास व्यायाम करायचं ठरवतो आणि 2 दिवसांतच सोडून देतो. हे तर माझ्या बाबतीत 100 वेळा झालंय. मग यावर उपाय आहे 2 मिनिटांचा नियम. कोणतीही नवीन सवय अशी बनवा की ती 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल. 2 मिनिटात? म्हणजे कसं? जसं की रोज 1 तास वाचणे याऐवजी तुमची सवय असली पाहिजे 1 पान वाचणे. रोज योगा करणे याऐवजी सवय असली पाहिजे योगा मॅट अंथरणे. थांबा, पण फक्त योगा मॅट अंथरून काय होणार? किंवा फक्त व्यायामाचे कपडे घालून शरीर कसं बनेल? हे थोडं विचित्र नाही का वाटत? उत्तम प्रश्न आहे. सुरुवातीला मुद्दा शरीर बनवण्याचा किंवा पुस्तक संपवण्याचा नाहीये. मुद्दा आहे रोज हजर राहण्याचा. तुम्ही ती कृती सुरू करत आहात. अच्छा, म्हणजे सुरुवात करणं महत्वाचं आहे. हो, कोणतीही सवय सुरू करणं हा सर्वात कठीण भाग असतो. 2 मिनिटांचा नियम तो भाग अगदी सोपा करून टाकतो. एकदा तुम्ही व्यायामाचे कपडे घातले की 2-4 पुशअप्स मारायची शक्यता आपोआप वाढते. एकदा सुरुवात झाली की पुढे जाणं सोपं होतं. म्हणजे अ हॅबिट मस्ट बी एस्टॅब्लिश्ड बिफोर इट कॅन बी इम्प्रूव्ड. सवय आधी रुजली पाहिजे, मग ती सुधारता येते. पटलं. आता शेवटचा 4था नियम. 4था आणि तितकाच महत्वाचा नियम आहे ते समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. आपला मेंदू अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा करतो ज्यातून त्याला लगेच आनंद किंवा समाधान मिळतं. आणि चांगल्या सवयींचे परिणाम लगेच दिसत नाहीत, त्यामुळे त्या टिकत नाहीत. बरोबर. पण वाईट सवयी जसं की सिगारेट ओढणे किंवा जंक फूड खाणे यातून लगेच आनंद मिळतो. म्हणूनच त्या लवकर लागतात. मग चांगल्या सवयी समाधानकारक कशा बनवायच्या? यासाठी हॅबिट ट्रॅकर वापरणं खूप प्रभावी ठरतं. एका कॅलेंडरवर तुम्ही रोज सवय पूर्ण केल्यावर एक मोठी फुली मारा. आणि ती सुली मारण्यातच एक समाधान मिळतं, की नाही? अगदी. आणि काही दिवसांनी जेव्हा त्या फुलींची एक साखळी तयार होते तेव्हा ती साखळी न तोडण्याचं एक वेगळंच समाधान मिळतं. डोंट ब्रेक द चेन हाच एक मोठा प्रेरक घटक बनतो. ती साखळी न तोडणं हेच तुमचं बक्षीस बनतं. वाह, म्हणजे चांगली सवय लावण्यासाठी हे 4 नियम आहेत. ती स्पष्ट करा, आकर्षक बनवा, सोपी करा आणि समाधानकारक बनवा. आणि वाईट सवय मोडायची असेल तर याच्या अगदी उलट. अगदी तंतोतंत. ती अदृश्य करा, अनाकर्षक बनवा, कठीण करा आणि असमाधानकारक बनवा. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण नेहमीच निकालावर किंवा परिणामांवर लक्ष केंद्रित करतो. पण खरं तर सवयी ह्या फक्त काहीतरी मिळवण्याबद्दल नाहीत, तर तुम्ही कोण बनता याबद्दल आहेत. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला. हीच या पुस्तकातली सर्वात महत्वाची संकल्पना आहे. आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. तुमची प्रत्येक कृती म्हणजे तुम्ही कोण बनू इच्छिता यासाठी तुम्ही स्वतःलाच दिलेलं एक मत आहे. म्हणजे कसं? जेव्हा तुम्ही रोज सकाळी उठून पुस्तक वाचता तेव्हा तुम्ही फक्त ज्ञान मिळवत नाहीत, तर तुम्ही स्वतःला हे सांगत असता की मी एक वाचक आहे. अरे वाव! म्हणजे प्रश्न मला काय मिळवायचे आहे हा नाही, तर मला कोण बनायचे आहे हा आहे. एकदा हे ठरलं की मग त्या ओळखीला पूरक असलेल्या सवयी निवडणं सोपं होतं. बरोबर. म्हणजे मला वजन कमी करायचं आहे असं म्हणण्याऐवजी मला एक निरोगी व्यक्ती बनायचं आहे असा विचार करायचा. आणि मग स्वतःला विचारायचं, एक निरोगी व्यक्ती काय करेल? तो लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करेल. तो तळलेल्या पदार्थांऐवजी सॅलड निवडेल. तुमची ओळख तुमच्या सवयींमधून घडते आणि तुमच्या सवयी तुमच्या ओळखीला अधिक पक्क करतात. हे एक चक्र आहे. तर या संपूर्ण चर्चेचा सार हाच आहे की मोठे धाडसी बदल करण्याच्या फंदात पडू नका. त्याऐवजी रोज फक्त 1% सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. एक अशी सिस्टम तयार करा जी तुम्हाला यशस्वी होण्यास मदत करेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोण बनू इच्छिता हे ठरवा आणि मग त्या व्यक्तीप्रमाणे वागायला सुरुवात करा, अगदी छोट्या छोट्या कृतींमधून. कारण शेवटी या छोट्या सवयी चक्रवाढ पद्धतीने वाढून तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडवून आणतील. समारोप करताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज तुम्ही अशी कोणती एक छोटी 2 मिनिटांची कृती करू शकता जी तुम्हाला बनायचे असलेल्या व्यक्तीच्या दिशेने एक लहान पाऊल असेल. फक्त एक कृती जी तुमच्या सिस्टमचा एक महत्त्वाचा भाग बनेल आणि तुमच्या नवीन ओळखीसाठी एक मत म्हणून नोंदवली जाईल. विचार करा,